ज्येष्ठ समाजसेवक सुनील सुतार यांनी नुकतीच वाशी येथे संपन्न झालेल्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारमध्ये उपस्थित राहून महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना समस्यांचे निवेदन सुपूर्द केले। त्यांच्या समवेत समाजसेवक सरवण पाटणकर व समाजसेवक मनोज पडते उपस्थित होते। यावेळी समाजसेवक सुनील सुतार यांनी द मेट्रोशी बोलताना सांगितले की जनता दरबारमध्ये जनसामान्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतात। खरोखर या जनता दरबारमध्ये सर्वसामान्याचे प्रश्न सुटतात आणि मंत्री असतानाही मला तरी वाटतं हातावर मोजण्या इतकेच लोक या ठिकाणी असा जनता दरबार ठेवत असतात। पुढे त्यांनी असेही सांगितले की जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये गणेश नाईक यांना तोड नाही, म्हणूनच आज नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक हे समीकरण झाले आहे। मनोज पडते साहेब आहेत। मनोज पडते साहेब एलिफंटा केव्ज जी आहे तिथले रहिवासी आहेत। त्यांनी सध्या ते नेरूळमध्ये राहतात। त्यांचा एक विषय होता वन खात्या संबंधित। साहेबांनी लगेच ते ऐकून मंत्रालयामध्ये बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे। म्हणजे जनसामान्याचं काम कसं करायचं आणि कसं होतं हे नाईक साहेबांकडून आपण शिकलं पाहिजे। हे जे जनता दरबार भरून आज तुम्ही या ठिकाणी बघत असाल की हा जनता दरबार नॉन स्टॉप सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री 10 कधी 11 म्हणजे 12 तास त्या ठिकाणी आपले नाईक साहेब काही न खाता पिता त्या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या समस्याचा लगेच ताबडतोब निवारा करतात। म्हणजे ज्या समस्या वर्षानुवर्ष रखडलेली कामं या ठिकाणी सेकंदात नाईक साहेब जनतेची करून दाखवतात। हाच खरा दायित्व आणि पालकत्व असतो की जनसामान्यामध्ये येऊन जनसामान्याच्या समस्या सोडवणं। म्हणून गणेश नाईक साहेब हे यांना तोड नाही आणि नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक साहेब आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाईक साहेबांसारखा माणूस होणं हे म्हणजे अशक्य आहे आणि आम्ही सर्व भाग्यवान नवी मुंबईकर आहे की असा नेता आम्हाला लाभलेला आहे। मी जवळजवळ मागल्या 25-30 वर्षापासून साहेबांकडे जोडलेला आहे आणि कधीही साहेबांकडे कुठलीही समस्या घेऊन जातो त्याचं समाधान होत असतं। पुन्हा म्हणतो की जनसामान्यातला नेता हे नाईक साहेब आहेत। लोकांच्या गरीब आणि गरजू लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर मार्ग काढून त्यांच्या समस्याचं समाधान करतात आणि असं नेतृत्व मी पुन्हा म्हणतो लाभणं हे भाग्यच आहे। समाजसेवक मनोज पडते यांनी देखील सुनील सुतार यांच्या नेतृत्वात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी सांगितले की वन विभागाशी संबंधित प्रश्न त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मांडले आहेत। तत्काळ गणेश नाईक यांनी मंत्रालयात बैठक लावण्यात येईल असे आश्वासन देखील त्यांना दिले आहे। आत्तापर्यंत मी जेवढ्या वेळा साहेबांकडे आलो ते सुनील सुतारांबरोबरच आलो आणि प्रत्येक वेळा सुनील सुतारांच्या बरोबर मी त्यांच्याकडे जी समस्या मांडली साहेबांनी त्याला अगदीच काय म्हणतात ना प्राधान्य देऊन ते निवारण केलेले आहे। आज आम्ही आलो होतो स्पेशली एलिफंटाला एक 1500 वर्षापूर्वीचं तळं मिळालेलं आहे वॉटर हार्वेस्टिंगचं, तर ते संवर्धन करण्यासाठी आम्हाला काही फॉरेस्टच्या परवानग्या पाहिजेत। त्याच्याबद्दल आम्ही साहेबांना गाऱ्हाणं मांडलं होतं आणि साहेबांनी त्वरित त्याच्यावर ॲक्शन घेऊन सचिवालयामध्ये एक मीटिंग बोलवलेली आहे आणि सुनीलजी आणि आम्ही सचिवालयात जाऊन हे साहेबांसमोर आणि साहेबांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर करून घेऊ। समाजसेवक सरवण पाटणकर यांनी यावेळी सांगितले की जनता दरबार हे एक असे व्यासपीठ आहे जेथे दुःख घेऊन येणारी व्यक्ती नक्कीच समाधान घेऊन बाहेर पडते। Most of the people who are coming here, they are coming sad, and when they are going back, they are very happy that they know that their question is being answered. There is somebody here in Navi Mumbai who is sitting and doing this. Now I'll tell you, I was living in Mumbai. That time I did not know much about politics also. My father is also he was politically inclined, and I have heard about Ganesh Naik Sahib when I was staying in Bombay Central, because one of my uncle, he used to read Lok Satta, so he used to show me in Lok Satta that time also that Ganesh Naik Sahib had started the Janata Darbar. That time he was in Shiv Sena. From that time also he is having the Janata Darbar. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।